मागच्या व्हिडिओमध्ये आपण ही डेफिनेशन शिकलो होतो, थर्मोडायनेमिक स्टँडर्ड स्टेट. काय डेफिनेशन सांगितली तुम्ही? इट इज द मोस्ट स्टेबल स्टेट ऑफ सबस्टन्स at pressure of 1 bar and temperature of 298 Kelvin. 298 Kelvin म्हणजेच काय असतं? 25 डिग्री सेल्सिअस. ही डेफिनेशन आपली झाली होती, ती आता पुन्हा लागणार आहे म्हणून मी रिपीट करून दिली तुम्हाला, की तुमची लर्न झाली असेल, बिकॉज यू आर रेग्युलर इन स्टडीज. तर पुढची डेफिनेशन शिकू आपण, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन. नुसता एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन असं दाखवलं होतं मी, डेल्टा आर एच. आता स्टँडर्ड आहे, मग मी तुम्हाला सांगितलं होतं वरती असा 0 लिहायचा, म्हणजे डेल्टा आर एच ओ किंवा 0 काय म्हणा सिम्बॉल होतो. सेम डेफिनेशन लिहावं लागेल जी एन्थाल्पी ऑफ रिॲक्शनची होती, झाली ती आपली. आता फक्त एक्स्ट्रा काय शब्द आला आहे? स्टँडर्ड. रिॲक्शन म्हटली म्हणजे त्याच्यात काय काय येतं? रिॲक्टंट गिव्ज प्रॉडक्ट. तर जेव्हा स्टँडर्ड शब्द येईल तेव्हा रिॲक्टंट पण कशात पाहिजे? स्टँडर्ड स्टेटमध्ये, आणि प्रॉडक्ट पण कशात पाहिजे? स्टँडर्ड स्टेटमध्ये. मग डेफिनेशन सोपी. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन इज द एन्थाल्पी चेंज accompanying the chemical reaction when reactants and products are in their standard state. म्हणजे फक्त शब्द काय बदलला? रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट कशात पाहिजे? स्टँडर्ड स्टेट. वापस आपले पोरं ऐकता. Standard enthalpy of reaction is the enthalpy change accompanying the chemical reaction when reactants and products are in their standard state. That is called standard enthalpy of reaction, which are denoted by delta R H with 0. पुढची डेफिनेशन, पुढची एक डेफिनेशन शिकतो आपण, थर्मोकेमिकल इक्वेशन. हे बघा, मिथेन गॅस रिॲक्ट विथ ऑक्सिजन गिव्स कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर. एन्थाल्पी चेंज इज 890 किलोजूल. हे जे इक्वेशन आहे ही बॅलन्स्ड केमिकल रिॲक्शन दाखवली आपण. बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन दाखवलं आहे की ज्या इक्वेशनमध्ये रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट हे त्यांच्या स्टँडर्ड स्टेटमध्ये, मिथेन गॅस असतो, ऑक्सिजन गॅस असतो, कार्बन डायऑक्साईड गॅस, वॉटर लिक्विड झालं, आणि हा जो आहे एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन तो पण मेन्शन केला आहे. ते जे इक्वेशन आहे की याच्यात रिॲक्टंट प्रॉडक्ट त्यांच्या ओरिजिनल स्टँडर्ड स्टेटमध्ये विथ एन्थाल्पी चेंज पण आपण स्पेसिफाईड केला आहे, नंबर ऑफ मोल्स दाखवले, त्याला थर्मोकेमिकल इक्वेशन म्हणतात. मग डेफिनेशन कशी लिहायची? थर्मोकेमिकल इक्वेशन इज द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन in which reactant and product are in their standard state
and they are represented by number of moles and also the standard enthalpy change. This type of equation is called thermochemical equation. एकदा वापस, thermochemical equation is the balanced chemical equation in which enthalpy change, अजून काय काय दाखवलं असतं, enthalpy change, physical states and number of moles of reactant and products are specified. म्हणजे ज्या केमिकल इक्वेशनमध्ये एन्थाल्पी जो चेंज होईल तो मेन्शन केलेला असेल, नंबर ऑफ मोल्स प्रत्येक रिॲक्टंट प्रॉडक्टचा स्पेसिफाईड केला असेल आणि प्रत्येक सबस्टन्सची काय दिलेली असेल त्याची स्टेट दिली असेल, दॅट बॅलन्स्ड इक्वेशन केमिकल इक्वेशन इज कॉल्ड थर्मोकेमिकल इक्वेशन. पुढचं पाहू आपण. पुढची डेफिनेशन आपली स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. तो रिप्रेझेंट करताना असा रिप्रेझेंट करायचा, डेल्टा एफ फॉर फॉर्मेशन, एच माहिती तुम्हाला, एन्थाल्पी डेल्टा चेंज, वरती 0 दाखवले आपण स्टँडर्डसाठी वापरला आपण. बरं, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन म्हणजे काय बघा, मी केमिकल रिॲक्शन लिहिले. ग्राफाइट इट इज द ॲलोट्रॉप ऑफ कार्बन. कार्बनच आहे, कोणाशी रिॲक्ट होतोय, हायड्रोजनशी. काय फॉर्म होतोय, CH4 म्हणजे मिथेन. केमिकल रिॲक्शनचा जो एन्थाल्पी चेंज झाला -74.8 किलो जूल पर मोल. पर मोल म्हणजे एका मोलसाठी. मग स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन सोपी डेफिनेशन राहील, कंपाऊंड फॉर्म व्हायला पाहिजे. किती मोल, 1 मोल ऑफ कंपाऊंड तयार व्हायला पाहिजे. जो कंपाऊंड तयार होईल तो कशात तयार व्हायला पाहिजे, इन इट्स स्टँडर्ड स्टेट. कोणापासून तयार होईल, त्याच्या इलेमेंट्सपासून. ते इलेमेंट्स पण कशात पाहिजे, इन द स्टँडर्ड स्टेट्स. मग सोपी डेफिनेशन झाली, द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन इज द एन्थाल्पी चेंज accompanying the chemical reaction in which 1 mole of substance is formed in its standard state from the elements. The elements are also in standard state. म्हणजे वेगवेगळ्या एलिमेंट्सपासून कंपाऊंड फॉर्म होईल. 1 मोल एवढा कंपाऊंड तयार व्हायला पाहिजे. कंपाऊंड जो तयार होईल तो पण कशात पाहिजे, स्टँडर्ड स्टेटमध्ये. आणि जो कंपाऊंड ज्याच्यापासून तयार होईल ते एलिमेंट्स पण कशात पाहिजे, स्टँडर्ड स्टेट्समध्ये. दॅट इज कॉल्ड स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. मग डेफिनेशन वापस, द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड इज द एन्थाल्पी चेंज accompanies a reaction in which 1 mole of compound is formed in standard state from the elements which are also in their standard state. That is called enthalpy, standard enthalpy of formation. So that means the enthalpy of formation for methane is 74.8 किलो जूल. म्हणजे 1 मोल मिथेन तयार होण्यासाठी किती हीट बाहेर पडते, मायनस आला म्हणजे किती एन्थाल्पी, एन्थाल्पी म्हणजे हीट. किती हीट बाहेर पडते, 74.8 किलो जूल. दॅट इज कॉल्ड स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. आता आपल्याला पुढे काढायचं आहे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन काढायची. कशावरून, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशनवरून. म्हणजे हा जो स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन आहे याच्यावरून आपल्याला काढायची आहे
स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन झालं. मग ते कसं फाईंड करायचं बाय एक्झाम्पल घेऊ आपण. बघा हिडिंग वाचा. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन फ्रॉम स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. असे समजा कन्सिडर अ रिॲक्शन. आपण हायपोथेटिकल रिॲक्शन घेतो. A moles of A react with B moles of B, give C moles of C, D moles of D. तर एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन असा काढायचा असतो. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन तो ऑलरेडी पाठ झाला आहे तुमचा. तसा एन्थॅल्पी स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ C इंटू काय सी नंबर ऑफ मोल्स किती त्याचे सी प्लस डी इंटू स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ डी मायनस स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ ए मल्टिप्लाइड बाय ए कोएफिशियंट त्याचा प्लस रिॲक्टंट दुसरा कोणता स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ बी मल्टिप्लाइड बाय बी. बरं प्रॉडक्टचा एन्थॅल्पी मायनस काय करायचा रिॲक्टंटचा एन्थॅल्पी. दॅट मीन्स याची पुढची स्टेप अशी लिहावं लागेल तुम्हाला. द सी मोल्स ऑफ स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ सी प्लस डी स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ डी मायनस ए मोल्स ऑफ स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ ए झालं एच ए. पुढे काय लिहा प्लस बी स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ बी. शॉर्टकट हे जातं लिहू शकतो आपण स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट minus sum of standard enthalpies of formation of reactant. So this is the enthalpy of formation and it is the enthalpy of reaction. जी enthalpy of formation तीच करेल enthalpy of reaction. सगळ्या स्टेट स्टँडर्ड पाहिजे. काही त्याला रूल्स आहेत एक दोन फक्त. जे स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन असतो इलेमेंटचा इट इज ऑलवेज 0. वाक्य वापस बोलतो मी स्टँडर्ड एन्थॅल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ इलेमेंट इज 0. म्हणजे त्याचा स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ Cl2 इज 0. क्लोरीन गॅस असेल. अजून एखादा एक्झाम्पल स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ H2 0. हे ॲक्च्युली जेव्हा आपण न्यूमरिकल्स घेऊ याच्यावरचे त्यावेळेस अधिक जास्त क्लिअर होईल. सध्या फक्त वाक्य लक्षात ठेवा स्टँडर्ड एन्थॅल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ इलेमेंट्स इज 0. पुढची डेफिनेशन काय बघा. त्या डेफिनेशनच्या नावावरूनच कळून जाईल तुम्हाला. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन दॅट मीन्स इट इज अ रिॲक्शन ऑफ कंबशन. कंबशन म्हणजेच काय होतं सबस्टन्सचं ऑक्सिडेशन होतं ऑक्सिडाइज होतं सबस्टन्स. दॅट मीन्स इट रिॲक्ट विथ ऑक्सिजन. बर्न होतो सबस्टन्स जळतो तो पदार्थ झालं. कंबशन त्याला केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये काय ऑक्सिडाइज म्हणतात. मग त्याची डेफिनेशन सांगण्यापूर्वी त्याचं एक्झाम्पल मी लिहितो म्हणजे व्यवस्थित कळेल. बघा ही रिॲक्शन C2H2 इथाइल रिॲक्ट विथ ऑक्सिजन टू गिव्ह कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. जिथं जिथं कंबशन होतं सबस्टन्सचं कार्बन डायऑक्साईड इव्हॉल्व होतो वॉटर बाहेर पडतो.
म्हणजे सबस्टन्स जळला, कंबशन झालं, तर हीट बाहेर पडते. किती? 1300 किलो जूल. कंबशनमध्ये हीट बाहेरच पडेल, म्हणून मायनस लिहिलं. इव्हॉल्व झालं म्हणजे मायनस. रिॲक्शनमध्ये हीट ॲब्सॉर्ब होत असेल तर काय ते प्लस. मग आता डेफिनेशन. कंबशन मीन्स रिॲक्शन विथ ऑक्सिजन, अँड रिॲक्शन विथ ऑक्सिजन दॅट इज द ऑक्सिडेशन. मग आता डेफिनेशन कशी लिहा? स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन इज द एन्थॅल्पी चेंज accompanying the chemical reaction in which 1 mole of substance in its standard state, 1 mole of substance in its standard state is completely burned or completely oxidized. कळलं? वापस एकदा सांगतो. किती मोल सबस्टन्स पाहिजे? 1 मोल सबस्टन्स. कशात पाहिजे? त्याच्या स्टँडर्ड स्टेटमध्ये. तो काय पाहिजे? कम्प्लिटली, पूर्णपणे ऑक्सिडाइज्ड व्हायला पाहिजे. म्हणजे काय व्हायला पाहिजे? त्याचं कंबशन व्हायला पाहिजे. मग एकदा वापस. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन इज द एन्थॅल्पी चेंज अकंपनिंग the chemical reaction in which 1 mole of substance in its standard state is completely oxidized. That is called enthalpy of combustion. For example, ethane, when completely oxidized, the enthalpy change is 1300 kilojoule. It is the reaction of combustion. हेच डेल्टा CH0 दाखवला. केमिकल रिॲक्शन येते म्हणून नेहमीसारखं काय? स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन. कोणत्याही समजा ती एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शनच आहे. कुठल्याही केमिकल रिॲक्शनच्या बाबतीत फक्त रिॲक्शनच्या टाईपनुसार हा शब्द बदलतो. इथं कंबशन होते म्हणून काय दिलं आपण? स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन. पुढची डेफिनेशन आता. बॉन्ड एन्थॅल्पी. बॉन्ड एन्थॅल्पी कशाला म्हणायचं? केमिकल बॉन्ड कळतो तुम्हाला? बघा सर, हायड्रोजन मॉलिक्यूल आहे, H2 गॅस. हायड्रोजन मिळाला प्लस हायड्रोजन, गॅस गॅस. डेल्टा H केमिकल रिॲक्शनच झाली ती. म्हणजे असं डेल्टा RS 436.4 किलो जूल. बघा मॉलिक्यूल होता, त्याच्यापासून काय मिळाले तुम्हाला? ॲटम्स मिळाले. H2 असा लिहू शकत होतो आपण. हा जो HH बॉन्ड आहे हा ब्रेक झाला आणि मॉलिक्यूलचं कन्व्हर्शन कशात झालं? ॲटममध्ये. तेव्हा जो एन्थॅल्पी चेंज होतोय तो किती चेंज होतोय? 436.4 किलो जूल. म्हणजे याचा अर्थ असा प्लस आहे, ते एवढी हीट याला द्यावी लागेल तेव्हा तो बॉन्ड काय होईल? ब्रेक होईल. मग एन्थॅल्पी किंवा बॉन्ड एन्थॅल्पी कशाला म्हणायचं? सो एन्थॅल्पी चेंज रिक्वायर्ड टू ब्रेक पर्टिक्युलर. कोणता बॉन्ड आहे? कोव्हॅलंट बॉन्ड. पर्टिक्युलर कोव्हॅलंट बॉन्ड इन 1 मोल ऑफ गॅसियस मॉलिक्यूल. हा मॉलिक्यूल आहे पण कसं आहे? गॅसियस मॉलिक्यूल. टू प्रोड्यूस गॅसियस ॲटम्स और रॅडिकल्स. आता नवीन सांगतो व्यवस्थित. बॉन्ड एन्थॅल्पी म्हणजे एखाद्या गॅसियस मॉलिक्यूल मधला जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे तो ब्रेक करण्यासाठी जो एन्थॅल्पी लागतो, जी हीट लागते, जो एन्थॅल्पी चेंज होतो, दॅट इज बॉन्ड एन्थॅल्पी. मग डेफिनेशन अशी आहे. बॉन्ड एन्थॅल्पी इज द एन्थॅल्पी चेंज रिक्वायर्ड टू ब्रेक पर्टिक्युलर कोव्हॅलंट बॉन्ड ऑफ 1 मोल ऑफ गॅसियस मॉलिक्यूल टू फॉर्म गॅसियस ॲटम. मॉलिक्यूलपासून काय तयार व्हायला पाहिजे? गॅसियस ॲटम्स किंवा
रॅडिकल पण तयार होऊ शकतात. रॅडिकल गेलं तुम्हाला 11thला फिशन होतं बघा, होमोलेटिक हेटेरोलेटिक फिशन, त्याच्यात गेलं असेल. एकदा वापस, माझं समाधान नाही झालं तुम्हाला डेफिनेशन सांगून पुन्हा. बॉन्ड एन्थॅल्पी इज द एन्थॅल्पी चेंज रिक्वायर्ड टू ब्रेक अ पर्टिक्युलर कोव्हॅलंट बॉन्ड between the gaseous one mole of gaseous molecule to form the gaseous atoms or radicals. That is called bond enthalpy. शॉर्टकट लक्षात ठेवायचं असेल, 1 mole of gaseous molecule असेल, त्या मॉलिक्यूलमधले जे कोव्हॅलंट बॉन्ड आहे ते ब्रेक करण्यासाठी जी हीट लागते, जो एन्थॅल्पी चेंज होतो, दॅट इज कॉल्ड बॉन्ड एन्थॅल्पी. प्रॉडक्ट मात्र गॅसेस फॉर्ममध्ये पाहिजे. एकदा जे बोर्डवर लिहिलंय मी ते वाचा बरं. मी समजावून देतो तुम्हाला काय लिहायचं, काय एक्सप्लेन करायचं बघा आपल्याला. ॲव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी इन पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल. पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल कळतो तुम्हाला, म्हणजे याच्यात नंबर ऑफ ॲटम्स असतील. Cl2 असेल, हा काय झाला डायॲटॉमिक मॉलिक्यूल. सोडियम असेल, याला नंतर मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल. H2O आहे, हायड्रोजनचे 2 ॲटम, ऑक्सिजनचा 1, असा ट्रायॲटॉमिक मॉलिक्यूल, म्हणजेच पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल झाला. तर त्याच्यातली ॲव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी कशी कॅल्क्युलेट करायची. So in polyatomic molecule, every covalent bond has its own specific amount of energy or enthalpy. We have to calculate average bond enthalpy. Suppose H2O, which is a triatomic molecule, त्याला polyatomic molecule पण म्हणतात, त्याचा कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक झाला. असं असं बघा, H2O OH बरोबर, O बरोबर आहे का बघा. आता H2O मधला बॉन्ड ब्रेक करायचा असेल, कसा बॉन्ड ब्रेक होईल. 2 सक्सेसिव्ह स्टेपमध्ये आपण बॉन्ड ब्रेक केले. ऑक्सिजनची व्हॅलन्सी माहिती तुम्हाला, हायड्रोजनची व्हॅलन्सी पण माहिती आहे. H2O गॅस आहे, हा पहिला बॉन्ड ब्रेक झाला. H आणि कशामधला, OH मधला, OH झाला आणि H असा बॉन्ड ब्रेक झाला. एन्थॅल्पी जो चेंज झाला तो किती झाला, 499 किलो जूल. पुन्हा OH याच्यातला कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक झाला, O आणि H मधला. O मिळाला आणि H मिळाला, ऑक्सिजन हायड्रोजन. एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन किती बघा, 428 किलो जूल. आता सिंगल स्टेपमध्ये जर झालं असता बॉन्ड ब्रेकिंग, तर ही रिॲक्शन अशी लिहावं लागली असतं आपल्याला. H2O झालं, H2O कळतो तुम्हाला गॅस, बॉन्ड ब्रेक झाला, काय मिळेल तुम्हाला, ट्वाइस H प्लस O गॅस, डेल्टा RH. दोघांची ॲडिशन करावी लागेल. 499 प्लस 428 किती झालं बघा, 927 किलो जूल. दोघांची ॲडिशन 927 किलो जूल. ही 1 स्टेपमध्ये झाली. आता ॲव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी कसा काढायचा. जरी पहिल्या रिॲक्शनसाठी OH आणि H मधला बॉन्ड ब्रेक झाला, 499 एन्थॅल्पी चेंज. O आणि H मधलं इथं बॉन्ड ब्रेक झाला, एन्थॅल्पी चेंज 428 झालं. आणि एकाच स्टेपमध्ये झाला, किती झाला, 927. तर इथं प्रत्येक कोव्हॅलंट बॉन्डचा ॲव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी काढायचा असेल तर किती स्टेपमध्ये झाली ती रिॲक्शन, 2 स्टेपमध्ये. तर 927 करायचा डिवायडेड बाय 2.
रिॲक्शन किती स्टेपमध्ये ब्रोक झालं, तो बॉन्ड पूर्ण कोव्हॅलंट बॉन्ड 2 स्टेपमध्ये ब्रोकन झाले. तर ही जी टोटल एनर्जी आहे हिला 2 ने काय करायचं, डिवाइड करायचं. 2 ने डिवाइड केल्यावर किती येईल तुमच्याकडं, 463.5 किलो जूल. दिस इज द ॲव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी. ॲव्हरेज म्हणजे काय कळतं तुम्हाला, सरासरी काढायची असते. 2 याच्या स्टेपमध्ये झालं तर बॉन्ड ब्रेकन दोघांसाठी किती होती एनर्जी, टोटल एनर्जी 927 किलो जूल. म्हणून 2 ने डिवाइड केलं म्हणजे प्रत्येक कोव्हॅलंट बॉन्डसाठी ॲव्हरेज बॉन्ड एनर्जी किती येईल, 463.5 किलो जूल. पुढचा पॉईंट आहे आपला रिॲक्शन and bond enthalpies. That means we can calculate the enthalpy of reaction or enthalpy change during reaction if we know the bond enthalpies of reactant and product. कुठली केमिकल रिॲक्शन असेल त्याच्यात न्यू बॉन्ड जे होतात ते फॉर्म होतात आणि जे ओल्ड बॉन्ड्स असतात जुने बॉन्ड ते ब्रेक होतात. सो केमिकल रिॲक्शन इज नथिंग बट द ब्रेकिंग ऑफ बॉन्ड्स इन रिॲक्टंट अँड फॉर्मेशन ऑफ बॉन्ड इन प्रॉडक्ट. रिॲक्टंटमधले बॉन्ड ब्रेक होतात आणि प्रॉडक्टमधले बॉन्ड नवीन तयार होतात. दॅट इज द केमिकल रिॲक्शन असते, माहिती आहे तुम्हाला. त्या बॉन्ड एन्थॅल्पीजवरून रिॲक्टंट आणि प्रॉडक्टच्या बॉन्ड एन्थॅल्पीजवरून आपल्याला काय फाईंड करायचे असते, एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन. एक्झाम्पल घेऊ समजा आपण H2 गॅस रिॲक्ट विथ आयोडीन गॅस गिव्स काय मिळेल तुम्हाला, HI गॅस. तिला बॅलन्स करावं लागेल 2 म्हणजे आता राहील ट्वाईस HI गॅस. आता याच्यावरून एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन काढायची आपल्याला कायचा वापर करून, बॉन्ड एन्थॅल्पीज. एन्थॅल्पीज ऑफ रिॲक्शन माहिती तुम्हाला डेल्टा R H. इन स्टँडर्ड फॉर्ममध्ये असेल तिथं काय लिहावं लागतं माहिती तुम्हाला 0. तर असं लिहायचं, इट इज द बॉन्ड एन्थॅल्पीचा जेव्हा विचार करतो आपण, देन रिॲक्टंटच्या बॉन्ड एन्थॅल्पीजमधून प्रॉडक्टची बॉन्ड एन्थॅल्पी काय करायची, सबट्रॅक्ट करायची. म्हणजे असं एन्थॅल्पी ऑफ H2 म्हणजे काय लिहावं लागेल, HH. काय घेतलं आपण, H2 मधला H2चा बॉन्ड एन्थॅल्पी प्लस एन्थॅल्पी ऑफ I2 म्हणजे I' म्हणजे I मधला बॉन्ड एन्थॅल्पी मायनस एन्थॅल्पी स्टँडर्ड एन्थॅल्पी तो ऑफ HI. कशाने मल्टिप्लाय करावं लागेल त्याला, 2 ने. सो वी कॅन कॅल्क्युलेट एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन from the bond enthalpies. आपलं चॅप्टर जवळपास संपत आलंय. काय शिकायचं बघा आपल्याला, हेसेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. सायंटिस्टचं नाव आहे हेसेस. H वरून नाव निघालं होतं त्याचं, पण तो तिकडं जन्माला आला होता म्हणून त्याच्या मम्मीने हेसेस लिहिलं होतं. डोळ्यात आलं असतं तर मी हिरामन हितेश असं नाव ठेवलं असतं. आता हेसेसवरून हे पण कळत नाही बाई आहे का माणूस आहे, आपल्याला काय घेणे देणे नाही. आपल्याला त्याचा लॉ महत्त्वाचा, हेसेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. याचं म्हणणं असं आहे, एखादी केमिकल रिॲक्शन सिंगल स्टेपमध्ये झाली
तेव्हाचा जो एन्थाल्पी चेंज राहील तो एन्थाल्पी, आणि समजा तीच केमिकल रिॲक्शन 1, 2, 3 वेगवेगळ्या स्टेपमध्ये झाली, प्रत्येक जो एन्थाल्पी चेंज होईल प्रत्येक स्टेपचा या सगळ्यांची सम आणि सिंगल स्टेपमधला जो एन्थाल्पी चेंज होईल हे दोघं कसे असतात, सेम असतात. वापस एकदा माझं बोललेलं, जर एखादी केमिकल रिॲक्शन 3 स्टेपमध्ये झाली समजा, तर प्रत्येक स्टेपमध्ये जो एन्थाल्पी चेंज होईल सगळ्यांची ॲडिशन, आणि तीच रिॲक्शन जर सिंगल स्टेपमध्ये झाली तर त्या सिंगल स्टेपच्या एन्थाल्पीचा चेंज ही ॲडिशन आणि हे दोघं कसे असतात, सेम असतात. म्हणून नाव दिले त्याला कॉन्स्टंट हीट समेशन. म्हणजे असं द ओव्हरऑल म्हणजे एकूण, द ओव्हरऑल एन्थाल्पी चेंज फॉर द रिॲक्शन, ओव्हरऑल एन्थाल्पी change for reaction is equal to enthalpy change, sum of enthalpy change for each single step. झालं. आता एकदा वापस, overall enthalpy change for chemical reaction is equal to the sum of enthalpy changes for each single step. That means whether the reaction takes place in one step or number of steps, the enthalpy change for the given reaction is always constant. For example घेऊ आपण, म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल. बघ आपण एक्झाम्पल शिकतो आता. हेसेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. मी सांगितलं तुम्हाला, रिॲक्शन सिंगल स्टेपमध्ये असो किंवा ती रिॲक्शन नंबर ऑफ स्टेपमध्ये झालेली असेल, जो एन्थाल्पी चेंज होतो तो कसा असतो, सेम असतो. मग त्याचं एक्झाम्पल घेतलं आपण, फॉर्मेशन ऑफ NH3 दॅट इज अमोनिया. बघा ही रिॲक्शन 2 स्टेपमध्ये झाली. H2 react with N2, use N2H4. पहिल्या स्टेपसाठी एन्थाल्पी किती आहे, स्टँडर्ड एन्थाल्पी 95.4 किलो जूल. हा जो N2H4 तयार झाला होता, अगेन रिॲक्ट विथ H2 टू फॉर्म 2 मॉलिक्युल्स ऑफ NH3. रिॲक्शनचा एन्थाल्पी -187.6 किलो जूल. म्हणजे अमोनिया तयार झाला, पण किती स्टेपमध्ये तयार झाला, 2 स्टेपमध्ये. ही फर्स्ट स्टेप, ही सेकंड स्टेप. तोच अमोनिया सिंगल स्टेपमध्ये असा तयार होऊ शकतो. थ्राइस H2 गॅस प्लस N2 गिव्स ट्वाइस NH3 गॅस. एन्थाल्पी किती चेंज झाला आहे, -92.2 किलो जूल. हे सिंगल स्टेपमध्ये NH3 तयार झाला. हे 2 स्टेपमध्ये. तुम्ही जर या दोघांची ॲडिशन केली, करून पाहिजे, 95.4 मायनस 187.6, या दोघांची ॲडिशन किती येईल, -92.2 किलो जूल. दॅट मीन्स डेल्टा आर H1 प्लस डेल्टा आर H2 इज इक्वल टू डेल्टा आर H. दॅट मीन्स बाय Hess's law, whether the reaction takes place in number of steps or single step, the enthalpy for that reaction remains always constant. This law is useful to calculate the enthalpy of reaction theoretically. जर एखादा केमिकल रिॲक्शनचं आपल्याला एन्थाल्पी काढायचं असेल, जे प्रॅक्टिकली शक्य नसेल, थेरॉटिकली काढायचं असेल, तर आपण Hess's लॉचा यूज करू शकतो.